ठाकरे साहेबांचा शिवसेना शिवसेना आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, आदरणीय आदित्यजी, माझी कॅमेरामॅनना विनंती आहे आपण जरा खाली बसावं म्हणजे मागच्या लोकांना बघता येईल. थोडं थोडं शांत राहून आदरणीय संजय राऊत साहेब आणि देसाई साहेब, विनायक राऊत साहेब, सर्व सन्मान्य मंडळी साहेब, मी जास्त बोलणार नाही साहेब, फक्त तुम्हाला एवढं सांगतो, धाराशिव जिल्हा हा या जिल्ह्यातले शिवसैनिक, या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनता ही ठाकरे कुटुंब आणि मातोश्रीची एकनिष्ठ असलेली जनता आहे. त्यामुळे कुणी आलं कुणी गेलं तरी शिवसैनिक खंबीर आहे, जागेवर आहे. साहेब, पाऊस होता या धाराशिव मध्ये दुसरा हॉल मिळाला नाही आपल्याला, परंतु विनंती आहे की आपण जेव्हा आदित्य साहेब आम्ही शेतकऱ्यांसाठी 2 महिन्यात आंदोलन केलं त्या ठिकाणी धाराशिवला आपण यावं ही सर्व धाराशिवच्या जनतेच्या वतीने आपल्याला विनंती करतो. आणि साहेब एवढंच सांगतो की निष्ठा ही बोलून दाखवायची नसते साहेब, कृतीतून दाखवायची असते. त्यामुळं आम्ही 22ला पण दाखवलेलं आहे, आताही दाखवतोय. या सगळ्यांसमक्ष तुम्हाला प्रत्येक समक्ष सांगितलेलं साहेब, पण या श्रमाम धाराशिवकरांच्या समक्ष सांगतो साहेब, काही झालं तर उद्धव साहेबांनी साथ सोडणार नाही. आणि साहेब हा शब्द त्यांना आणि तुम्हाला एक शब्द देतो, काही झालं की काही वेळ आली तर या शिवसैनिकाला वारंवार सोडणार. त्यामुळे साहेब मी जास्त आपला वेळ घेत नाही. आपल्या रावसाहेबांचं बरोबर ऐकण्यासाठी सगळे उत्सुक आहे. फक्त मला एवढीच जाणं साहेब, माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या मुलाला फक्त शिवसेना या 4 अक्षरावर जिल्हा परिषद सदस्य 2 वेळा आमदारकी मिळाली, हे उपकार मी आयुष्यामध्ये करणार नाही. शिवसैनिकाचे आपले, त्यामुळे मी कायम आपल्या सोबत आपल्या आशीर्वादाने पुढच्या काळात काम करत राहील. आणि धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना ही ज्या कार्यकर्त्यांची संघर्ष करायची तयारी आहे, व्यवस्थित आवाज उठवायची तयारी आहे, अशा कार्यकर्त्यांना बोलून सर्वसामान्यांचा आवाज बोलून इथून पुढच्या काळात शिवसेना काम करेल. एवढा शब्द तुम्ही माझ्या शब्द विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.